सोलापूर रेल्वे स्टेशनवर अनधिकृत चहा विक्रेत्यांनी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाला धक्काबुक्की करत मारहाण केली। सरकारी गणवेश फाडून धमकीपर्यंत पोहोचलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे। आता तरी रेल्वे पोलीस आणि आरपीएफ प्रशासन जागे होऊन अशा अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर नागरकोइल मुंबई एक्सप्रेस आल्यानंतर आरपीएफ जवान सतीश गव्हाणे हे उद्यान एक्सप्रेस अटेंड करण्यासाठी जाताना हा प्रकार घडला। गाडीतून अनधिकृतपणे उतरलेला चहा विक्रेता विकी वाघमारे याला त्यांनी पकडताच त्याच्या इतर साथीदारांना बोलावून 4ही जणांनी एकत्र येऊन जवानाला शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की केली आणि गणवेश फाडला। सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी शिवम उर्फ शिवा राजू गायकवाड वय 32 राहणार रामवाडी, विकी गोरखनाथ वाघमारे वय 22 राहणार रामवाडी, मंगलदास शीतल पवार वय 42 राहणार सलगर बस्ती, शैलेश राजेश गायकवाड वय 26 राहणार रामवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे। सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत। शहरातील प्रवासी संघटना आणि नागरिकांनी अशा अनधिकृत विक्रेत्यांवर तातडीनं मोहीम राबवून कारवाई करावी, स्टेशन परिसरात कडक सुरक्षा यंत्रणा उभारावी अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त होत आहे।